हॅलो फॅमिली, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये. चला आता सर्वात आधी तुम्हाला सगळ्यांना व्हेरी गुड मॉर्निंग. आणि आज आहे पापमोचन एकादशी. तर एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. आय होप तुमचा सगळ्यांचा उपवास असेल, पण मी एकादशीचा उपवास करत नाही. आमच्याकडे सहसा एकादशी करत नाही. मग आता सकाळी सकाळी काम तर भरपूर राहतात, पण आज माझं एक्स्ट्रा काम झालेलं आहे. म्हणजे ते काय आहे की आज मला सकाळी सकाळी नैवेद्य घेऊन जायचं आहे महाराजांना. तर हो, ते नैवेद्य म्हणजे दुसरं काही आपण पंचपक्वान्न बनवत नाही, तेच बनवतो, भात वरण चपाती भाजी तेच. पण त्याच्यामध्ये पण थोडंसं असं वाटतं की नाही, नैवेद्य घेऊन जायचं आहे, चांगलं बनवायला पाहिजे असं, आणि लवकर व्हायला पाहिजे. कारण घरचे कोणी मेंबर असतील तर त्यांना आपण थांबवू, पण एक्झॅक्ट तिकडं टाईम फिक्स असतो की 10:30 वाजता आरती होतेच आपल्याला. तर एनीहाव आपल्याला 10 सव्वा 10पर्यंत तिकडे प्रेझेंट राहावं लागतं. तर तोपर्यंत सगळं स्वयंपाक, घरातले कामं, पूजा आणि स्वयंपाक हा मेन असतो. मग उठून सर्वात आधी मस्त कुकर लावलेला आहे, म्हणजे भात वरण होऊन जाईल एकाच वेळी. आणि श्रीला दूध गरम करून दिले. मी चहा घेतले मस्त गरम, आणि चहा हे होईपर्यंत सूर्याला अर्घ, आपले जे घरातले काम आहे ते पण आपल्याला करायचं असतं. आपण फक्त नुसतं घरातलेच कामं आपल्या करायला दिवस निघून जातो त्याच्यामध्ये, आणि परत वरून एक्स्ट्रा काही काम असलं की मग अजून थोडंसं हे होऊन जाते, आपली घाई होऊन जाते. तर शेवयाची खीर मी बनवणार आहे आज. ह्याच्या आधी व्हिडिओ मी टाकलेला आहे. हातावरचे शेवया आहेत आणि हे मला पर्सनली खूप जास्त आवडतात. तर म्हणलं की खूप दिवस झाले मलाही खाऊन, तर म्हणलं की महाराजांना पण नैवेद्य दाखवू आणि आपल्याला पण खाण्यात होईल. कारण सहसा तर आपण काही असलं तरच गोड बनवतो, नैवेद्य असेल किंवा सणासुदीला. असं तर एरवी कोणी जास्त बनवून खात नाही, तरी आम्ही करतो, कारण मुलांना शिरा खूप आवडतं. मग 5-6 वाजता त्यांना स्नॅक्स म्हणून मी शिरा बनवून देते. आणि इलायची पावडर संपलेलं आहे ॲक्च्युली. मग आता काय करायचं, ऐन टाईमला आठवण आलं की नाही संपलं आहे पावडर. तर मग तो इलायची, आपलं जे पारंपरिक पद्धत आहे, बेलननीच त्याला थोडंसं बारीक करून घेतलं आणि इलायची थोडं त्याच्यामध्ये टाकून दिलं. हातावरचे शेवया एकदम यमी लागतात, खूप छान. म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून ते शेवयांना मस्त भाजून घ्यायचं छान असं. आणि दूध, साखर, थोडी वेलची पूड टाकली तर अतिउत्तम. म्हणजे दुसरं काहीच नाही आहे ह्याच्यासारखं. एवढंच की थोडंसं जे आपली खीर आहे थोडीशी पातळ असायला पाहिजे, कारण तो एकदा थंड झाला ना मग तो घट्ट होऊन जातो, मग तो थोडं खायला जरा तोंडात हे होऊन जातं, पण एकदम मस्त लागतो ते. मग आता महाराजांसाठी थोडंसं म्हणलं की पापड भजी वगैरे असलं तर छान लागणार आहे. भजे तर तसं नाही काही बनवायला, मग म्हणलं की पापड आहे आपल्याकडे तर पापड पटकन तळणं पण होऊन जाईल. मग महाराजांपुरते फक्त 2च पापड तळलेले होते मी, म्हणजे 2 हे आणि उपासाचे 1-2 असे. मग म्हणजे 2-2च सगळ्यांना नाही तळत बसले, कारण घाईमध्ये अजून कुठं वाढवा करून बसेल. म्हणून म्हणले की फक्त महाराजांपुरतेच आपण पापड वगैरे तळून घेऊ, म्हणजे जेणेकरून ताटामध्ये लावायला सुद्धा छान वाटतं असं. तुम्ही महाराजांना कधी नैवेद्य घेऊन गेलेला आहे का, मला एकदा सांगा. मी आज तुम्हाला सांगणार आहे की जे आपण ताटाचा नैवेद्य बनवतो तर ते कोणतं पदार्थ कसं ठेवायचं आहे, कारण त्याचं पण एक पद्धत लिहिलेलं आहे पुस्तकामध्ये आणि केंद्रामध्ये पण मानलं जातं. तर आज श्री समर्थची फेवरेट भाजी फ्लावर बनवलेली आहे. त्यांना फ्लावरची भाजी खूप चांगलं म्हणजे छान वाटतं असं. एखादी आपल्या आवडती भाजी असली की मग मुलं पण आवडीनं जेवतात, 1-2 चपाती एक्स्ट्रा जेवतात, पोट भरून जेवतात. मग वटाणे होते, हिरवे वटाणे आणि टमाटे वगैरे टाकून मस्त फ्लावर, टमाटा, हिरवे वटाणे टाकून असं मस्त भाजी बनवलेली आहे. आणि कुकर तसं झाले तसं म्हणलं की एकदा पटकन भाजी एकदा झाली, खीर तर झालेली आहे, भात झालं आहे आणि वरण पण रेडी ऑलमोस्ट, फक्त त्याला फोडणी द्यायची आहे. भाजी एकदा झाली की मग वरण करून घेऊ पटकन. त्याच्यानंतर मग आपलं फक्त चपाती वगैरे राहणार आहे. आणि मधात आमच्या साहेबांनी म्हणलं तिकडच्या स्वामींना घेऊन जाऊ नैवेद्य, मग इकडचे स्वामी आमचे घरचे उपाशी राहून जातील. मग त्यांच्यासाठी भाकरी बनवायची होती मला, मग पटकन त्यांच्यासाठी 2-4 भाकऱ्या बनवले. एकादशी किंवा कोणत्याही सणा दिवशी आपण जेव्हा भाकरी बनवतो तर मे बी तुम्हाला माहिती नसेल तर त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ टाकतो, जेणेकरून तो भाकरी न होता त्याला आपण धपाटे म्हणून नावं देऊ शकतो. कारण सणाच्या दिवशी आपण घरी ज्वारीची भाकरी तसं थापटत नाही, पण एनीहाऊ
काहीतरी प्रॉब्लेम आला, तुम्हाला करावाच लागला असेल असं वाटलं तर थोडंसं त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं, जेणेकरून मग ते भाकरी न असता धपाटे होऊन जातं असं. आणि ऐन टाईमला गॅस संपलं, मग घरात असे कुटाणे राहून जातात. एक सवय पडते ना आपल्या आयत्या बाथरूममध्ये जायचं आणि आंघोळ करायचं, मग ते गॅस संपलं की एक वाढवा होऊन जातं, सवय नसते, मग चिडचिडेपणा होऊन जातो. मग सगळ्या कामामध्ये नैवेद्यामध्ये बाहेरचं झाडणं वगैरे राहून गेला होता. मग बाहेरचा स्वयंपाक करून घेतला आधी पटकन, मग बाहेरचा झाडून रांगोळी काढून पाणी वगैरे शिंपडून पुसून सगळं ते बाहेरचं झाले की म्हणजे की पटकन तयार होऊन एकदा तिकडं हजर राहिलं. आरती एकदा झाली की मग घरातले धुणं भांडे सगळं कामावर आरामशीर होत राहतात. नैवेद्य जायलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही जर शेजारी कुठं आजूबाजूला तुमच्याकडे केंद्र आहे तर महिन्यातून एकदा तरी आपल्या घरातून नैवेद्य स्वामी महाराजांना जायलाच पाहिजे. कारण की जर आपल्या घरातलं अन्य तिकडं जातो म्हणजे महाराज तर काय जेवणार नाही. आपण आता मी ताट लावून घेऊन गेले तिकडे केंद्रामध्ये, तर का महाराज बसून जेवले का तिकडे? तर नाही जेवले. पण तो जे जेवण आपल्या घरातून जातो तो महाराजांना नैवेद्य दाखवलं जातो आणि तो ताट आपण परत आपल्या घरी आणतो. तो म्हणजे आपलं जे घरचं अन्न आहे तो शुद्ध होऊन जातो. लोकांचे, आपल्या घरातले जे लोकांचे आहे ते विचार बदलतात ते अन्न जेवल्यानं. आणि महाराजांना खरंच द्यायला पाहिजे म्हणजे आपल्या घरातून एकदा तरी महिन्यातून. त्याच्याने अन्नाची बरकत होते, अन्न शुद्ध होतो आपल्या घरातला आणि धनधान्यामध्ये वृद्धी होते. तर तिकडं 2 नैवेद्य होते ॲक्च्युली. म्हणजे मला जसं सांगितलं होतं की तुम्ही घेऊन या उद्या, मग माझ्यासोबत अजून एक ताई होती, ते पण घेऊन आले होते. मग त्यांनी आरती केली आणि मी जे स्वामींना द्यायचं आहे म्हणून नैवेद्य बनवलं होतं, ते नैवेद्य मग मला आई भवानीला द्यावं लागलं. मग मी म्हणलं की चांगलं आहे, कोणालाही द्या, काही प्रॉब्लेम नाही आहे तर ते पण देवी आहेत. मग आमच्या कुळदेवीने आज माझ्या हाताने जेवलं असं तुम्ही म्हणू शकता. आज एकादशी होती, शुक्रवार असा होता. तर काय म्हणतात ना, दाणे दाणे पे लिखा है खानेवाले का नाम. तर हे आता मी तुम्हाला जे नैवेद्य दाखवतात ते सांगत आहे की नैवेद्यावरती आधी खाली पाटावरती चौकोन काढून घ्यायचं पाण्याने, त्याच्यावरती ताट ठेवायचं आणि त्या ताटाअवतीभोवती 3 वेळा आपल्याला पाण्याने फिरवायचं आहे. ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. आणि तुळशीचं जे पान आहे ते एक आपल्याला असं स्वामीपर्यंत चपातीला नेऊन गेलं, तिकडं हे केलं. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम ब्रह्मण्यं तत्वाय स्वाहा. हे मंत्र जे आहेत ना ते सत्य पौर्णिमाची जे असतं ना पुस्तक, त्याच्यामध्ये हे लिहिलेलं आहे की नैवेद्य कसं तिकडं दाखवायचं आहे. तसं म्हणायचं आहे नैवेद्यम समर्पणाय आणि असं म्हणून आपल्याला तो नैवेद्य दाखवायचा आहे. आणि जे घरात आलेला नैवेद्य आहे, जसं मी आत्ता दाखवले तुम्हाला, थोडंसं पुढे मागे झालं असेल व्हिडिओ व्हॉईस, तर तो घरात जे नैवेद्य आपण केंद्रातून घरी आणतो तो भातात भात मिक्स करायचं, वरणात वरण मिक्स करायचं, भाजीमध्ये भाजी मिक्स करायचं, जेणेकरून जे अन्न आम्ही दाखवलेलं आहे महाराजांना, मग आपल्या घरात जे अन्न आहे तो दोन्ही मिक्स करून सगळ्यांना ते वाढायचं. म्हणजे जो महाप्रसाद आहे, म्हणजे जो देवांचं आशीर्वाद आहे त्या सगळ्यांना लाभणार आहे. अशा पद्धतीनं आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे. शक्यतो तुम्ही पण नैवेद्य दाखवा महाराजांना, किंवा घरी बी तुम्ही जे नैवेद्य दाखवत असाल ते पण नैवेद्य तुम्हाला सगळ्या घराचं जे उरलेलं अन्न असतो त्याच्यामध्ये मिक्स करून मग घरचे सगळ्यांनी बसून जेवायचं आहे. हीच ॲक्च्युली खरी पद्धत आहे नैवेद्याची. आणि आता घरचे कामं आपले राहिलेले आहेत आणि एकादशी, आणि आता मला जायचं आहे केंद्रामध्ये पाठ करायला. तर दर एकादशीला भागवतचा पाठ असतो. आता घरातले कामं वगैरे करून 10:30ची आरती होती. आरती वगैरे झाल्यावर घरी आरती वगैरे करून थोडंसं बसून, कारण गेलं आणि आलं असं नसतं, कोणी भेटतं त्यांना बोलावं लागतं 2 शब्द. मग घरी यायला 11:30, मग जाम भूक लागली होती, मग सगळे बसून जेवण केलो. मग घरचे कामं हे बघा एकदम नीट अँड क्लीन असं माझं किचन आता झालेलं आहे. आता धुणे भांडे पण झालेले, धुणं राहिलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.